पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी या भागामध्ये आज पहाटे पुन्हा भूकंपाने ही गावं जी आहेत ती हादरलेली आहेत. तलासरी तालुक्यातील गावं असो किंवा डहाणू तालुक्यातील दापचेरी असो, वंकास असो, वरखंडा, त्याचप्रमाणे तलासरीतील कुर्जे, तलासरी आणि या गावांमध्ये भूकंपाचे आज पहाटे सलग 3 धक्के जे आहेत ते जाणवल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. एकूण जर पाहिलं तर पहाटे 4:27, 4:35 आणि त्यानंतर 5:45 हे भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवले आहेत. एकूण जर पाहिलं तर काही दिवसापासून म्हणा किंवा काही महिन्यांपासून हे भूकंपाचे धक्के जे आहेत ते थांबले होते. मात्र आता आज पुन्हा हे भूकंपाच्या हादऱ्याने गावं हादरल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण आहे. आपण आहोत आता दापचेरीमधील डहाणू तालुक्यातील दापचेरी या ठिकाणी, ज्या ठिकाणी नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नक्की काय सांगाल, या ठिकाणी गेल्या 2018 पासून भूकंपाचे धक्के जे आहेत ते जाणवत आहेत, काय सांगाल तुम्ही? एकूण भूकंपाचे धक्के 2018 पासून इथे भरपूर प्रमाणात तीव्रतेचे असे जाणवत आहेत आपल्याकडे. परंतु इथे सगळ्यांमध्ये भयभीत असं वातावरण तयार झालेलं आहे. भिंतींना तडे गेलेले आहेत आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शासनाचं ह्याकडे जरी लक्ष घातलं तर बरं पडेल असं आम्हाला वाटतंय. काही घरांची पडझड वगैरे, आज 3 भूकंप झाले. घर बऱ्यापैकी म्हणजे पडण्याकरता म्हणजे तयारीतच आहेत. तडे बऱ्यापैकी गेलेले आहेत त्यांना, म्हणजे लाच मारली तरी भिंती पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नक्कीच लात मारली तरी घरं पडतील अशी सध्या परिस्थिती झालेली आहे. घरं देखील जीर्ण झालेली आहेत वारंवार बसणाऱ्या भूकंपानंतर. आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत. काय सांगाल, 2018 पासून सलग हे भूकंपाचे धक्के वारंवार सुरू आहेत. काय परिस्थिती आहे? प्रशासनामार्फत काही टेंट वगैरे काही लावण्यात आले आहेत का? नाही, सध्या तरी आज सकाळी जो 4:35 जोरदार धक्का लागलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला एक हे इच्छा आहे की सरकारने इकडे लक्ष देऊन आम्हाला टेंट वगैरे उभे करून द्यावे. कारण हे 2018 साली जे भूकंपाचे धक्के लागत होते ते नंतर कालांतराने थांबले होते आणि आता हे आज जे परत जो धक्का लागलेला आहे त्याच्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि शासनाने इकडे थोडंसं लक्ष देऊन आमची सोय केली तर आम्हाला बरं पडेल. टेंट वगैरे लावण्यात आले होते, ते आता आहेत की अस्तित्वात आहेत की कसे? नाही, ते काढलेले आहे. मध्ये सध्या सगळं भूकंपाचे धक्के बंद झालेले होते. आता परत चालू झाल्यामुळे परत त्यांनी सोय करून दिली. ते नागरिकांमध्ये चांगलं होईलच. आज पहाटे भूकंपाचा धक्का लागल्यानंतर काही घरातनं बाहेर वगैरे तुम्ही पडला होता का? हा, म्हणजे सकाळी जो 4:35 धक्का लागला त्याच्यामुळे एवढा जोरात होता की ते लगेच मग आम्हाला बाहेरच निघायला लागलं, कारण एवढं पूर्ण हादरलेलं सगळं. नक्कीच पहाटे 4:35 जो धक्का भूकंपाचा लागला त्यानंतर बरेच नागरिक जे आहेत ते घराबाहेर देखील पडल्याचं सांगण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर या भागातील टेंट असो किंवा अन्य काही सोयी सुविधा ज्या प्रशासनामार्फत देण्यात आल्या होत्या त्या देखील आता अस्तित्वात नाहीये. कुठंतरी स्थानिक आपत्ती प्रशासन जे आहे ते देखील सुस्त आहे की काय, असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागलाय. कारण की गेल्या महिन्याभरामध्ये हा दुसरा धक्का मानला जातोय आणि प्रशासनामार्फत याच्या नोंदी देखील लवकर दिल्या जात नाहीयेत आणि असंही सांगितलं जातंय की या भागामध्ये लावलेले जे भूकंप मापक यंत्र आहेत ते देखील बंद झाल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात येते. कॅमेरा पर्सन प्रियांशु चव्हाणसह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर, डहाणू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.